नमस्कार. राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकेचे निकाल लागणार आहेत. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव नगरपालिकेसह तालुक्यातील जिल्ह्यातील इतर 7 नगरपालिका आहेत. यामध्ये महत्त्वपूर्ण असणारी धाराशिव नगरपालिका आहे. या ठिकाणी ही अवर्ग अशी नगरपालिका आहे आणि या ठिकाणी 41 जागेसाठी मतदान झालेलं आहे. त्याचा निकाल आज लागणार आहे. या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही उमेदवार या ठिकाणी आहेत. त्यासोबतच MIMचे देखील उमेदवार आहेत. त्यामुळं या निकालाचं खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्याचं या निकालाकडे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र तरी देखील प्राथमिक कलानुसार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी या 3 पक्षामध्ये जोरदार लढत झालेली असून या ठिकाणचा उमेदवार हा 1000 ते 1500 मताच्या फरकानं जिंकून येईल अशी शक्यता आहे. खरं तर यामागं अनेक गणितं आहेत. अनेक लोकांना असं वाटतंय की महाविकास आघाडीमध्ये मतविभाजन झाल्यामुळं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी फायदा होईल. मात्र त्याच अनुषंगानं अनेक गोष्टी या निकालामागं असणार आहेत. जातीय समीकरणं या शहरात महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची निवडणूक आहे. त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ गुरव यांच्या पत्नी संगीता गुरव या उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून परवीन खलिफा कुरेशी या उमेदवार आहेत. तर भारतीय जनता पार्टीकडून स्नेहा राहुल काकडे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यासोबतच विशाल साखरे यांच्या पत्नी देखील या निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्या विधिज्ञ आहेत. त्यामुळं या लढतीकडं धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यासोबतच दुसरी महत्त्वाची लढत आहे उमरगा या नगरपालिकेमध्ये. या ठिकाणी देखील जर पाहिलं तर दिग्गज नेत्यांच्या दुसऱ्या पिढीमध्ये या ठिकाणी लढत होते. या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चालुक्य यांच्या घराण्यातील उमेदवार आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेस यांची या ठिकाणी युती झालेली आहे. या ठिकाणी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासोबतच या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील मुस्लिम समाजातील उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या लढतीकडं देखील महत्त्वपूर्ण लढत म्हणून पाहिलं जात आहे. त्यासोबतच मुरुम या नगरपालिकेवरती माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू बापू पाटील हे जिंकून येतील अशी शक्यता माध्यमांमधून वर्तवली आहे आणि बऱ्याचशा माध्यमांना देखील तसं वाटतं. राजकीय कट्टा देखील त्याला पुष्टी देतं आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी देखील निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यासोबतच तिसरी महत्त्वाची नगरपालिका आहे नळदुर्ग नगरपालिका. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते अशोक जगदाळे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि ते नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या लढतीकडे देखील महत्त्वाची लढत म्हणून पाहिलं जात आहे. मात्र या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यामुळं या निकालाकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. त्यासोबतच तुळजापूर या लढतीकडे देखील अख्ख्या राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या ठिकाणी विनोद गंगणे यांना उमेदवारी दिल्यापासूनच ही जी नगरपालिका आहे ती नगरपालिका वादाच्या भोवऱ्यात होती. विरोधकांनी देखील आक्रमक होत या ठिकाणी मोठं चॅलेंज केलेलं आहे. मोठा जनसमुदाय देखील त्यांच्या सभांना जमत होता. त्यामुळे हा निकाल देखील कसा लागतो याकडे देखील आपलं लक्ष आहे. त्यासोबतच पुढची 5वी महत्त्वाची नगरपालिका आहे कळंब नगरपालिका. या नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्या पत्नी सुनंदा कापसे, त्यासोबतच माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या पत्नी रश्मी मुंदडा ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांच्या पत्नी डॉक्टर मीनाक्षी भवर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या तिरंगी लढतीचा आणि मतविभाजनाचा फायदा नेमका तिघांपैकी कुणाला होतो हे देखील आपल्याला पाहणं आज दुपारपर्यंत आपल्याला त्याची उत्सुकता आपली संपलेली असणार आहे. त्यासोबतच पुढची महत्त्वाची नगरपालिका आहे भूम नगरपालिका. खरं तर
गेल्या 15 वर्षापासून आणि गेल्या 4 वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून जवळपास 19 वर्ष हे संजय गाडवे यांचं या नगरपालिकेवरती वर्चस्व आहे। ते वर्चस्व कायम राहणार की सत्वशिला धनाजीराव थोरात यांच्या माध्यमातून ते वर्चस्व मोडीत निघणार याचा निकाल देखील आज लागणार आहे। त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची नगरपालिका आहे ती परांडा नगरपालिका आणि या नगरपालिकेमध्ये देखील जर आपण पाहिलं तर माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांचे बंधू हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। विश्वजित पाटील यांच्या रूपाने या ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी झाली होती। या आघाडीमध्ये विशेषतः भूम आणि परांड्यामध्ये सर्वपक्षीय आघाडी झाली। सर्वच पक्ष या ठिकाणी विरोधात आहेत। फक्त त्यांच्या विरोधात माजी मंत्री आणि भूम परांडा वाशीचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विरोधात दोन्हीही तालुक्यामध्ये सर्वपक्षीय आघाडी झाल्यामुळे या निकालाकडे देखील लक्ष लागणार आहे। मात्र गेल्या 9 वर्षापासून सातत्यानं जाकीर सौदागर यांच्या माध्यमातून ही नगरपालिका 5 वर्ष निवडणुकीच्या माध्यमातून तर 4 वर्ष ही प्रशासकाच्या माध्यमातून जाकीर सौदागर हा तिथला कारभार बघतात। त्यामुळे परांडा शहराकडे देखील जिल्ह्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। एक मात्र निश्चित आहे की धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिका आहेत, 189 नगरसेवकांसाठी आणि 8 नगराध्यक्षांसाठी आजची ही लढाई होते। या लढाईमध्ये नेमकं कोण जिंकणार, त्यासोबतच आपल्या शहराचं गणित नेमकं काय असणार, या सगळ्या गोष्टींची अपडेट आपल्याला राजकीय कट्टाच्या माध्यमातून आम्ही देणारच आहोत। मात्र सध्या तरी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या महायुतीच्या पक्षाकडं आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी जी आहे तर त्यामध्ये काँग्रेस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, या 3 महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही ठिकाणी युत्या आघाड्या झालेल्या नव्हत्या। अनेक शहरामध्ये हे वेगवेगळे लढलेले होते। मात्र निवडणुकीच्या निकालानंतरचं गणित नेमकं कसं असणार हे आपल्याला पुढं पाहायचं आहे। आपण याच ठिकाणी थांबू। आपला निकाल नेमका काय आहे, आपल्याला नेमकं कोण जिंकून येईल असं वाटतं ते आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा। आणि आमचा जर हा व्हिडिओ आपण फेसबुकला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करा आणि हा जर व्हिडिओ आपण यूट्यूबला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। याच ठिकाणी थांबू। धन्यवाद।